इसवी सन 1856 ते 1878 19व्या शतकात महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दत्त संप्रदायातील थोर संत होऊन गेले. स्वामींना महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गाणगापूरचे स्वामी नृसिंह सरस्वती म्हणून ओळखले जात, तर काही ठिकाणी त्यांना चंचल भारती आणि दिगंबर स्वामी म्हणूनही ओळखले जाते. श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तिसरे पूर्णावतार आहेत अशी आख्यायिका आहे. गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैल जवळील कर्दळीवनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. स्वामी समर्थांच्या मुखातून निघाले उद्गार नृसिंह सरस्वती अवतार असल्याचे समजते. तेथून ते हिमाचलास गेले. 1866च्या सुमारास स्वामी समर्थ मंगळवेढ्यातून अक्कलकोट आले. त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अन्ल नाम संवत्सरे दि 6/4/1856 होता. श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात पादुकांची स्थापना केल्यानंतर आंध्र प्रदेशातील श्री शैल्यम क्षेत्राजवळ कर्दळीवनात अदृश्य झाले. 300 वर्ष कठोर तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ केले. एके दिवशी एक लाकूड तोड्या त्या वनात लाकूड तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटून त्या वारुळांवर पडली. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली. त्याच क्षणात दिव्य तेज पुंजातून त्या लाकूडतोड्यासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकटली. अक्कलकोटचे स्वामी समर्थ असे. स्वामींनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली. तत्पश्चात स्वामी पंढरपूर, मोहोळ भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर सोलापुरात आले. मंगळवेढे गावात राहून त्यांनी आपल्या लीलेने भक्तांना दुःखमुक्त केले. चोळप्पा यांनी स्वामींची अनन्यभावे भक्ती आणि सेवा केली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणून स्वामी सत आपल्या पाठीशी असून आपल्याला मार्ग दाखवित आहे. श्री स्वामी समर्थ.